अमरावती. मार्च महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्यानं उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष वॉर्ड सज्ज करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद पवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणे टाळावे. तसेच शरीराला थंडावा मिळावा यासाठी हलक्या रंगाचे, विशेषतः पांढऱ्या रंगाचे सैल कपडे परिधान करावेत. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे, शक्यतो घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवणे, तसेच लिंबू पाणी, ताक, फळांचे रस यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा काही वेळा घाम न येणे, शरीराचे तापमान अचानक वाढणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक औषधे, वैद्यकीय कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर पवार, जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती. आता जसे की आता नुकताच आपला उन्हाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची भरपूर शक्यता आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण सगळ्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की उन्हामध्ये उगाच न फिरता काम असेल तरच घरामधून बाहेर पडावे आणि बाहेर पडल्यानंतर पांढरे जे डार्क कपड्याऐवजी पांढरे कपडे घालून आणि नाश्ता करून किंवा जेवण करूनच बाहेर पडावे आणि पाणी भरपूर प्रमाणात पिण्यासाठी हे करावे, पिण्याची क्षमता ठेवावी. तसेच काही लक्षणं, काही उष्माघाताची लक्षणं झाली लगेच नजीकच्या शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आमचे जे जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत तिथे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावे. आणि यासाठी आम्ही सर्व जनतेला कळवू इच्छितो की आमच्या सर्व सरकारी यंत्रणेत जेवढे सरकारी दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत जिल्हा स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती, इथे उष्माघातासाठी आपण थंड याच्यासाठी आपण त्यांच्यासाठी इथे एक वॉर्ड तयार केलेले आहे, जेणेकरून की उष्माघातातनं रुग्ण आला तर तात्काळ आपल्याला त्याचे उपचार करता येणार. यासाठी आपण कूलर किंवा AC जी व्यवस्था असेल असे सगळे वॉर्ड तयार केलेले आहे. जिल्हा स्तरावर पण आहे, ग्रामीण रुग्णालय, SDH आणि इतर ठिकाणी पण आपण सगळे वॉर्ड तयार करून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे एवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. पण लक्षणं जाणवताच लगेच नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क करून तेथील उपचार घेण्याची तयारी करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयात किती वॉर्ड तयार करण्यात आले आहेत? जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या इथे जवळ आपण सर्वच वॉर्डमध्ये व्यवस्था केलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपण स्पेशल म्हणून कॅज्युअल्टीमध्ये पण आहे आणि अतिरिक्त आपण 10 ते 20 खाटांसाठी त्याची तयारी ठेवलेली आहे.